नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीच्या माध्यमातून आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चांदापुरी गावचे अध्यक्ष प्रवीण देठे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. अध्यक्ष प्रवीणजी देठे आणि जी सरतापे आपल्या दोघांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगाल? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. काय सांगाल? आपल्या आर-पी-आयची भूमिका काय असेल? जय भीम. मी प्रवीण देठे, चांदापुरी आर-पी-आय अध्यक्ष. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलचं प्रथमतः आपण स्वागत करू. महायुतीने जे उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याचं काम 100% करू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 2 गट पडलेले आहेत. असं एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. तर या संदर्भात काय सांगाल? गट पडलेला नाही. जो आहे ते स्थिर आहे. सर्व कार्यकर्ते जोमानं काम करतील याचा मला विश्वास आहे. मधून आपली कशा प्रकारची बांधणी असेल? सर्व कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे आमची. तर कमळ या चिन्हाच्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीने आम्ही काम करू, उभा राहू. भारतीय जनता पार्टीने जो तरुण आणि तडफदार असा उमेदवार दिलेला आहे सर्वसामान्य घरातला, त्या संदर्भात आपण काय सांगाल? आजपर्यंत नेता 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 हा कधीच कळू दिला नाही आम्हाला. आणि आज सर्वसामान्य घरामधला आमच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य केलेला माणूस आज आमच्या गणातून उभा आहे, गोरडवाडी गणातून. त्याला 100% पाठिंबा राहील आमचा. तालुक्याच्या राजकारणात आम्ही बघतोय असं, जिथं जिथं एससींची उमेदवारी पडलेली आहे, म्हणून पण दुसरे उमेदवार उभा राहिलेले आहेत. ही जे अतिक्रमण आहे, तुमच्या जागेवरचं जे अतिक्रमण आहे, त्या संदर्भात काय सांगाल? एकतर आमदारकी आमची यांनी मारली, तो विषय कोर्टात चालू आहे. आदरणीय आमचे बाळासाहेब धांजे नाना कोर्टात लढत आहे आणि तरीही परिषद आणि पंचायत समितीवर अतिक्रमण चालू आहे. हे पूर्णपणे निषेधाचं आहे. या गोष्टीचा मी पूर्णपणे निषेध करतो. मांगा महाराजांच्या पोरांनी स्वप्न बनण्याचं स्वप्न पुढं संपलेलं आहे. आमच्या चॅनलमध्ये अध्यक्ष आपलं स्वागत आहे. काय सांगाल? जसं प्रवीण देठे यांनी सांगितलं की बाबा एससीची जिथं उमेदवारी आहे अशा ठिकाणी जानकर साहेबांचे सुपुत्र उभं राहिलेले आहे. या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या जनतेचा आसूड या चॅनलचं स्वागत करत आहे. आणि आता ज्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबा आज आमची आमदारकी एससी मधली आमदारकी खाल्ली ह्यांनी, जानकर पार्टीकडून आमची उमेदवारी हिसकवण्यातच आली. त्यासाठी आता बाळासाहेब धांजे आहेत नाना, ते स्वतः जाचकपणे कोर्टात त्याच्याबद्दल केस लढत आहे. आणि जर का ह्यांनी आता आमदारकी आमची खाल्ली, नंतर तुम्ही आता पंचायत समिती पण खाल्ली, ह्याच्यानंतर समजा ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि त्या ठिकाणी समजा एखादी एसटीची जागा पडली, सरपंच किंवा सदस्यासाठी पडली, तर ह्याही जागा जातील ना. मग ह्याच्यासाठी समाजानं काय करायचं? एसटी समाज जो प्रॉपर आहे त्या समाजानं कुणाला न्याय मागायचा ह्याच्यात? आज तुम्ही आमदारकी गेली, तुम्ही पंचायत समित्या पण खाल्ल्या एसटी मध्ये, समाजाने कोणाकडे लक्ष द्यायचं ह्याच्यासाठी? आता आणि अजून एक राहिला प्रश्न, आमच्या समाजात एससी मध्ये बौद्ध समाज किंवा मारतंग समाजामध्ये जे पोरं शिकलेले सवरलेले आहेत, उद्या ह्यांनी एखादी गोष्ट जर उभा जर राहायचं म्हणलं तर ह्यांनी परत पुढं कोणाला सामोरे जायचं आणि उत्तर काय द्यायचं की बाबा असं असं करायचंय आम्हाला बाबा पोराने. आज BA MA झालेली पोरं आमच्या समाजात आहेत एससी मध्ये, ह्या पोरांनी परत काय करायचं? आज चांदापुरी गावातनं जर म्हणलं तर आज एससी जो समाज आहे आज कंप्लीट 25 ते 30 वर्ष झालं उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे होता. ते मोहिते पाटलात विलीन झाले आणि एससी समाजाची जात चोरून ते आमदार झाले. आज माळशिरस तालुक्याचं नेतृत्व करायला. त्याच्या अर्थी आम्ही आज त्यांच्यासाठी एवढा संघर्ष करून जर आमच्या वाट्याला जर त्यांनी एक क्षुल्लक शून्य दिला आम्हाला, ह्याच्यामुळं आम्हाला पर्याय एकच राहिला फक्त, रामभाऊ सातपुते. आणि आमची जी काही अडचणी असलेल्या काम असलेल्या हे फक्त रामभाऊने आमचे सॉल्व्ह केलेले आहेत आतापर्यंत. जानकरीने आमच्यासाठी काहीच केलेलं नाही. सुळवस्तीच्या शाळेचा प्रश्न राहिला, आम्ही शाळेसाठी आंदोलन केलं सुळवस्ती शाळेला. विद्यमान आमदारांचा फोन त्यांचा PN आला तिथं, त्यांनी डायरेक्ट काय सांगितलं, तुम्ही गोरेनला फोन करा. आज आम्ही 3री 4थीची पोरं घेऊन पंचायत समितीत आंदोलन केलं.
मग ह्या जर आमदारांनी जर ह्याच्यात दखल कोणी घेतली पाहिजे, मग आम्ही रामभाऊला फोन केला. रामभाऊने गोरेंच्या पीएनचा फोन आला आम्हाला, की काय मॅटर झालाय. मग तिथून ते एक 10 ते 15 मिनिटात आम्हाला त्या शाळेचे डिटेल सगळे त्यांनी सांगितले, की बाबा तुम्हाला शिक्षक येईल का नाही ती. आणि तिथून पीएनचा फोन झाल्यानंतर आम्हाला सुरळीत त्या शाळेला शिक्षक हा मिळालाच. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात मग आपली भूमिका काय असेल? या ठिकाणी आमची जी भूमिका आहे, ती आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आज चांदापुरीमध्ये महार म्हणा, मांग म्हणा, एससी समाज जेवढा येतोय, ह्यांची आमची मीटिंग वगैरे झालेली आहे. ह्या मीटिंग अंतर्गत आम्ही टोटली 100% पूर्ण ताकदीने रामभाऊ सातपुते यांना सपोर्ट करणार आहे गोरडवाडी गणासाठी. त्यांनी जो भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेला आहे, त्याला आम्ही 100% पूर्ण ताकदीने लढू. आणि राहिला प्रश्न दहेगाव मतदारसंघाचा जिल्हा परिषदचा. त्या ठिकाणी आम्हाला असं कळलं, की आपले जे विकासदादा आहेत माळशिरसचे, त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आणि शेवटच्या क्षणात असं झालं, की त्या ठिकाणी आज विद्यमान आमदारांचाच पोरगा आणि विद्यमान आमदारांचीच मुलीचा तिथं फॉर्म फायनल झालाय म्हणून. म्हणजे आज एवढी मोठी चळवळीत आज माळशिरस तालुक्यात त्यांचं वर्चस्व बरंच आहे. ह्यांना आज त्या ठिकाणी डावलण्यात आहे. म्हणजे ही जाती तुम्ही घुसखोरी केली. तुम्हाला प्रॉपर एससी समाजाचा माणूस हा द्यायचाच नाही. ह्याच्यासाठी तुम्ही विकासदादाजी तुम्ही पंचायत समितीचे झेडपीचे तिथं त्यांना कॅन्सल करून त्यांचं तिकीट आज त्यांनी उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या मुलाला तिथं उभं केलेलं आहे आज दहेगाव विभागात. विकासदादा सारखा चळवळीचा कार्यकर्ता डावला जातो या राजकारण्यांच्या ह्याच्याकडून. तर आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्त्यांचं काय करतील नंतर?